हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साखरे नाम विस्मृतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशीची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, ते चिवंदू श्री चरणा श्री गुरूंचे, हे नमस्कारुनी आता। चला विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 38वा। पण त्या अगोदर एक शंका आहे, छोटीशी शंका आहे। ती शंका अगोदर घेऊ आणि नंतर मग 38 या परिच्छेदाला सुरुवात करू। ब्रह्म पदार्थ ज्ञानाची, बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती। या अगोदर गुरुजींनी शिष्याला आभासालाच ज्ञान होतं असं त्याला बजावून सांगितलं। कारण जो आभास आहे तोच जीव आहे, त्या आभासालाच जीव असं म्हणतात।
ते जीवाला समजून सांगण्यासाठी त्रिपुटी सांगितलेली आहे कुटस्थ चैतन्य. बुद्धी आणि बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब. कुटस्थ चैतन्याचं हे प्रतिबिंब बुद्धीत पडलेलं आहे आणि ती बुद्धी सत्वगुण प्रधान असल्यामुळं पण तिला उपादान कारण, बुद्धीला उपादान कारण म्हणजे अंतःकरणाला उपादान कारण हे अविद्याच आहे. आणि त्या अविद्येचं कार्य म्हणून अंतःकरण आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये बुद्धी हे एक तत्व आहे, मन हे एक तत्व आहे, अहंकार एक तत्व आहे, चित्तही आहे. पण या ठिकाणी सर्वांना मिळून एकच तत्व धरलेलं आहे, त्यामध्ये बुद्धी तत्व हे घेतलेलं आहे. मग बुद्धीच्या जागी कोणी मन जरी घेतलं तरी काय बिघडत नाही, चित्त जरी घेतलं तरीही मग कुठे कुठे चित्ताचा उच्चार केलेला आहे, कुठे मनाचा केलाय, कुठे बुद्धीचा केलाय, कुठे अहंकाराचा केलाय. तसं कोणतेही एकाचं जरी घेतलं तरी अवतन सगळ्याला आलं म्हणून समजायचं. घरामध्ये 4 माणसं जर असले कोणी आसना, 4 पैकी एक कोणी आसना, ते अवतन सांगणाऱ्याला का अमुक हेच पाहिजे का, घर मालकच पाहिजे का, नाही बाबा आता ते येऊस तर मी थांबतो घरी ना, मला अवतन सांगायचं. तर मग ते दुसरे 3 जण म्हणते आम्ही सांगतो की त्याला, आम्ही त्याच्याच येतो, आमच्यात काय भेद नाही, आम्ही त्याच घरातले. तसं बुद्धीला म्हटलं काय, चित्ताचं म्हटलं काय, नाव घेतलं काय, एकच. अंतःकरण म्हटलं की ते सगळंच आलं त्याच्यात. तसं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. आणि ते प्रतिबिंब कसं मानायचं, आरशात पडतंय तसं नव्हे, त्या आरशाचा दृष्टांत दिलेला आहे समजावं म्हणून. पण प्रतिबिंब म्हणजेच जसा आभास पडतो एखाद्या स्फटिकामध्ये, त्या आभासाप्रमाणे प्रतिबिंब मानायचं. जशी भाप पडती त्या भापीसारखं. कारण कुटस्थ चैतन्य हे ज्ञानरूप आहे आणि त्याचा प्रकाश हा ज्ञानरूप आहे. आणि तोच ज्ञानरूप प्रकाश त्या बुद्धीमध्ये पडला म्हणजे त्याचा आभास त्या ठिकाणी बुद्धीमध्ये स्थित झाल्यामुळं, प्रतीतीला येत असल्यामुळं तो आभास थोडा वेगळ्या जातीचा दिसू लागला होतो. मग त्याच चैतन्याच्या प्रतिबिंबाला, त्या आभासाला, त्या भापीला, त्या कडवशाला आभास असं, जीव असं संज्ञा दिलेली आहे. पण जीव म्हटलं की ह्या तिघाला धरावं लागतंय. पण आता आपल्याला आभासाला मुक्त करायचंय, हे की नाही. मग त्या ठिकाणी जीवाचं मुख्य लक्षण हे कोणाशी लागतं, मुख्य लक्षण. आता कुटस्थाचा आभास आणि बुद्धीत पडलेला आभास हे 3 झाले की मग आता मुख्य जीवाचं लक्षण कुणाला धरायचं, याच्यातला मुख्य जीव कोण, बुद्धी ही जड आहे आणि जीव चेतन आहे. बुद्धी कशी आहे, जड आहे, कारण ती अंतःकरणानं युक्त आहे. ती बुद्धी अंतःकरणानं युक्त आहे म्हणून ती जड आहे. अंतःकरण जड आहे. का म्हणून जड आहे अंतःकरण, कारण ते अंतःकरण पंचमहाभूताच्या मिलित सत्वगुणाचा अंश असल्यामुळं, त्यानं बनलेला असल्यामुळं जड आहे.
मग पंचमहाभूत जडच मानावे लागतील. पंचमहाभूत सुद्धा जडच आहेत, ते चेतन स्वरूप नाहीत, कारण त्यांना ज्ञान होत नाही. त्यांना ज्ञान होत नाही आणि ज्ञान फक्त चैतन्यालाच होतंय. मग पंचमहाभूत सुद्धा जडच आहेत आणि हे जड तत्व असल्यामुळं यांनाही तेवढी चैतन्यासारखी किंमत नाही. आणि ते पंचमहाभूतही मायेचे कार्य आहेत. म्हणून ती माया ही जसं कार्य असल तशीच असणार. जडापासून जडाचीच उत्पत्ती होणार, चेतनाची होणार नाही. मग जडापासून जडाचीच उत्पत्ती होणार. माया ही जड आहे, पंचमहाभूतही जडच आहेत, अंतःकरण ही जडच आहे. आणि त्या अंतःकरणात असणारे चारही तत्व कसे आहेत? जडच आहेत. पण त्या अंतःकरणात असणारी जी कुटस्थाची भाप आहे ती चेतन आहे आणि तो कुटस्थ ही चेतन आहे. मग जीवाला ज्ञान होतंय, मग ते बुद्धीला होतंय का बुद्धिस्थित असणाऱ्या चैतन्याला होतंय? आहे का नाही? जसं वृत्तीला ज्ञान होतंय म्हणतो आपण, मग वृत्तीला ज्ञान होतंय का वृत्तीतल्या चैतन्याला होतंय? आहे का नाही? तसं आता त्या बुद्धिस्थित असणारं चैतन्य कसं आहे? झाडाच्या सावलीसारखं आहे. ते बुद्धिस्थित असणारं चैतन्य कसं आहे? सावलीसारखं आहे. त्या चैतन्यावर त्या बुद्धीनं काय केलेलं आहे? छत्री धरलेली. त्या बुद्धीनं काय केली त्याला? आणि त्या छत्रीच्या योगानं त्या कुटस्थाचा विशेष प्रकाश म्हणून आभास त्या ठिकाणी उत्पन्न व्हाय नाही तिथं अंतःकरणात. कारण कुटस्थ हे बाहेरून आहे, अंतःकरणाच्या बाहेरून आहे, म्हणजे बुद्धीच्या बाहेरून आहे. आणि त्या बुद्धीवर धरलेली छत्री आहे, ती बुद्धीची छत्रीच आहे. आणि ती छत्री त्रिगुणानं युक्त आहे. ती छत्री कशी आहे? त्रिगुणानं युक्त आहे. आणि मग ह्या कुटस्थाचा जो प्रकाश चाललाय, ज्ञानरूप प्रकाश, हा प्रकाश त्या ठिकाणी पडायला आहे, पण विशेष रूपानं पडा नाही. जसा उन्हामधला प्रकाश आपणाला विशेष वाटतोय, तिथं उष्णताही वाटते आणि प्रकाश बी वाटतोय. उन्हामध्ये दोन घटक आहेत का नाही? तिथं उष्णताही आहे, तो प्रकाश कुणाचा आहे? सूर्याचा आहे. आणि ती उष्णता कोणाची? सूर्याचीच आहे. तिथं ते दोन घटक आहेत. तसं कुटस्थ आणि ज्ञान हे जे दोन घटक आहेत कुटस्थाच्या ठिकाणी समजण्यासाठी, तर ते दोन घटक म्हणजे ज्ञान हे जे घटक आहे त्या प्रकाशासोबत, कुटस्थाच्या प्रकाशासोबत त्या आभासावर पडायचे. कुटस्थाचे लक्षण ते दोन, तर ते दोन लक्षण असे विशेष रूपानं तिथं पडणार. त्याला अडथळा काय यायलाय? त्या बुद्धीनं धरलेली छत्री. तर त्या छत्रीतून जे काही थोडेफार किरण चालले, तर त्या छत्रीतून थोडेफार काही किरण चालले, तर त्याच किरणाला म्हणायचं आभास. आणि ती छत्रीची सावली, मग ती सावली आणि त्या कुटस्थाचं किरण हे दोन्ही कसे येतं? तिथं एकरूपाने येतं. तिथं कसे झाले ते? हा, तिथं समवाय संबंध झाला. त्याचा संबंध तिथं कसा झाला? हा, जसं आता आकाशामध्ये जर कोणी फुकून दिलं की धुपण वरी जातंय, मग त्या आकाशामध्ये समवाय रूपाने राहते, है का नाही? म्हणजे ते आकाश जे दिसतंय ते धुपना सहित दिसतंय, आपणाला एकरूपतेनं दिसतंय. तसं आभासाच्या ठिकाणी प्रखर उजेडही नाही आणि निबिड अंधकारही नाही. हे सावलीचं स्वरूप आहे. याला काय म्हणायचं?
सावलीत दिसत नाही असं थोडंच आहे का? सावलीत गेलो म्हणजे बॅटरी लागते का? म्हणजे सावलीत सुद्धा उजेड असतो ना, आणि सावलीत अंधारही असतो. सावलीत काय असतंय? पण प्रखर उजेडही नसतंय आणि निबिड अंधारही नसतंय, आणि त्याला म्हणतात सावली, है का नाही? मग त्या सावलीमध्ये अंधार बी असतंय आणि उजेड बी असतंय. ते दोन्ही कसे नांदतात? कारण दोन्ही हे कसे आहेत? विरुद्ध धर्मवान आहेत, पण कसे नांदतात आणि कसे नाही देव जाणव. नाही तर विचार केला तर अंधाराचं आणि प्रकाशाचं त्याचे इतकं मला कोणाचंच वाकडं दिसत नाही. अहो, थोडाही अंधकारामध्ये प्रकाश पडू द्या, त्या अंधाराला तो मारून टाकतो. तिथल्या अंधकाराला मारून टाकतो. कोण? प्रकाश. पण त्या अंधकाराचं ते प्रकाशन करीत नाही. अंधाराचं प्रकाशन करीत नाही. प्रकाशन म्हणजे त्याला उजेडात आणत नाही. त्या अंधाराला हा अंधार आहे हा त्या प्रकाशाला कधीच दिसत नाही, आणि तो कधीच म्हणत नाही हा अंधार आहे म्हणून. म्हणजे हा इथं अंधार आहे असं प्रकाश कधीच म्हणत नाही. मग त्याला अंधकाराचं अज्ञान आहे. कुणाला? त्या प्रकाशाला, सूर्याच्या प्रकाशाला. अंधकाराचं ज्ञान कधीच होत नाही. सूर्याला अंधाराचं ज्ञान असन का? दिवसाला कधी रात्र दिसली असन का? सूर्याच्या घरी कोणी चिमणी लावली असन का कवा तरी त्याच्या बायकोनं? नाही. सूर्य आता थकून भागून आलाय, दिवसभर त्यानं दिवस पायाखाली घातला, आणि मग घरी जाता वेळेस दिवस माळवला की कुठे जात असन? त्याच्या घरी जात असन. आणि मग घरी गेल्यावर त्याच्या बायकोनं त्याच्या घरी चिमणी, काही उजेड, कंदील हे लावलाच असेल ना. कारण सूर्याच्या जे विरुद्ध तत्व आहे तो अंधकार आहे. सूर्य जरी अंधकाराला मारित असला, कारण जिथं सूर्य जाईल तिथं अंधार राहत नाही, म्हणजे अंधाराला तो मारणार आहे, पण त्याला अंधार कळत नाही. मग अंधार कोणाला कळतो? त्याला कळत नाही. सूर्याच्या प्रकाशाला अंधार कळत नाही, म्हणून तो कधीच म्हणत नाही हा अंधार आहे म्हणून. येते म्हणजेच तो प्रकाश जड आहे, त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, म्हणून ते काय आहे? हा, तो प्रकाश जड आहे. जड कामू नये. ज्ञानाचा व्यवहार होत असेल, मग डक्कलवाराचं डुक्कर जरी असलं तरी आपण त्याला काय मानू? चैतन्य मानू. त्यानं उलशक तरी दूर दूर करावं, ते चेतनच आहे का नाही? पण सूर्याचा प्रकाश हे कसे आहेत? जड तत्व आहेत. ते जड तत्व. मग त्या जड तत्वाला प्रकाशन करणार कोण आहे? हा, म्हणजे त्या सूर्याला प्रकाश ज्याने द्याला आहे तो आत्मा आहे. तो आत्मा प्रकाशाच्या साह्यानंच तो प्रकाशित होतो. आज सूर्यच काय, जगातले सगळेच पदार्थ आत्मप्रकाश असल्याशिवाय ते प्रकाशन त्याचं होतच नाही. कोणी कितीही प्रयत्न करावा. मेलेल्या मड्याला म्हणाव, तुला आणलेलं सरपण किती सांग बरं अंदाजानं. ते सांगन का? का म्हणून सांगाव किती ना? आता त्यालाच लागणार आहे ना, ती त्यालाच लागणारी वस्तू त्यालाच माहित नाही. जडाला कळत नाही.
का म्हणून त्याला ज्ञानच नसतंय. ते ज्ञान स्वरूप नाही ना त्याचं. हा, त्याचं ज्ञान स्वरूप नाही ना. अहो, इटकरीचा खडा जर तोंडात टाकला खरट लागन का? आणि मिठाचा टाकला तर खरट लागतोय. आणि मग इटकरीचा कामून लागत नाही आणि मिठाचाच खरट कामून लागतोय? त्या मिठाचं स्वरूप आहे ते. त्याचं जसं स्वरूप असं तसा त्याचा गुणधर्म दाखवित होतो. तसं सूर्याचा प्रकाश, या प्रकाशाचं स्वरूप कसं आहे? प्रकाशाचं, सूर्याचं स्वरूप कसं आहे? जेड आहे. आणि ते जेड असल्यामुळं त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, आणि ज्ञान नसल्यामुळं ते अंधाराचं प्रकाशन करू शकत नाही. तो मारू शकतो पण प्रकाशन करू शकत नाही. एखाद्या डाकून आपणाला, एखाद्या वाटसराला वाटाला अडवावं आणि मग त्याला मारावं, आणि मग दुसऱ्या डाकूने विचारावं तू कुणाला मारलंस? तो म्हणतो मी त्याला मारलंय, पण कोण मारलंय हे मला कळत नाही. त्या डाकूचं काम काय असतं? नुसतं मारायचंच असतं. तो कोण आहे काय याचा विचार करताय का? तसं सूर्याचं काम अंधाराचं काय? नाश करायचं इतकंच काम आहे. पण त्या अंधाराचं ज्ञान करून घेणं त्याचं काम नाही. तसं आत्म्याचं आहे का? आत्मा सूर्यालाच नाही तर जगातल्या सगळ्या वस्तूचं ज्ञान आहे त्याला. कारण तो प्रकाशक आहे. प्रकाशक आहे म्हणजे त्या सगळ्या वस्तूचं ज्ञान आहे त्याला, ज्ञान होत आहे. कारण कामून ते ज्ञान रूप आहे त्याचं, ज्ञान स्वरूप आहे त्याचं. ज्ञान स्वरूपाचा स्वभावच असतो तसा. ते स्वभावानं कसं आहे? जसं मिठाचा खडा तुम्हाला म्हटलं आताच की ते कसं आहे त्याचा स्वभाव? त्याचा अंगचाच तसा ते गुण आहे. हा, ते गुणच तसं आहे त्याचा. एखाद्या माणसाला बोलायला गेलो की ते आडवं बोलल्याशी राहतच नाही. का म्हणून त्याचा स्वभावच तसा आहे. तसं आत्म्याचा स्वभाव कसा आहे? ज्ञान रूप स्वभाव आहे. आणि मग तेच आत्मा आपलं स्वरूप आहे. मग आपल्याला कळत आहे का या देहाला कळत? मग आपण चेतन आहेत का जड आहेत? है का नाही? आता म्हशीच्या पाठीवर टाकलेली पकाल आणि म्हैस. आता म्हैस हे काय? साधन आहे. पाणी आणून देण्याचं गावाला साधन आहे, आणि ते कोळी लोक वापरतात. आणि म्हैशी ते साधन म्हणूनच वापरतात ना. आता दोन्ही साधनच आहेत ना त्याची. पण त्यांना एक साधन चेतन घेतलंय आणि एक साधन जेड घेतलंय. मग त्या जडाला वाहून नेणार कोण आहे? है का नाही? मग ते कधी एखाद्या वेळेस तरी त्या पकालीनं म्हणाव ना, ए म्हैशे, आता रोज मी तुझ्या पाठीवर बसते, तुला जरशिक तरी लाज वाटू दे की एकांबार तरी तू माझ्या पाठीवर बस. असं का होत नाही? कारण पखाल जेड आहे, हे का नाही? आणि ती म्हैशी चेतन आहे म्हणून ती त्या पकालीचं वज घेऊन चलते, हे का नाही? म्हणजेच त्या म्हशीला वज झालेलं कळत आहे. पकालीत पाणी किती भरलं हे पकालीला कळत नाही, म्हैशीला कळत आहे, है का नाही? तसं त्या कोळ्याला तर त्याच्यात पाणी किती भरायचंय आणि त्या पकालीतलं पाणी संपवायचंय हे कोळ्याला कळत आहे.
ते म्हैशीला कळत नाही. ते हा तस ज्ञानरूप जे चैतन्य आहे ते कोळ्याच्या ठिकाणी, ज्ञानरूप चैतन्य कोळ्याच्या ठिकाणी, आणि त्या म्हैशीच्या ठिकाणी चैतन्य का नाही का? आहे. पण ते कसं आहे? आज्ञात आहे, आज्ञा आहे ते. त्याच्या ठिकाणी पाणी किती पकाळीत भरलं हे कळत आहे का? कोणाच्या घरी जायचंय हे कळत आहे का? कोणाच्या घरी किती टाकायचंय पाणी? पकाल भरून नेली तर चौघात पकाल घेते एक एक. मग कोणाच्या घरी किती टाकायचं हे कोळ्याला कळत आहे, त्या पकालीला कळत नाही, आणि त्या म्हशीला बी कळत नाही. मग एक आज्ञे चेतन आहे, एक ज्ञानरूप चेतन आहे, आणि एक जड आहे. तसं ही मधात एक पकाल आहे. हो, मधात हे पकाल आहे. ते कोळ्याच्या ठिकाणी कुठस्थ चैतन्य धारा, आणि म्हैशीच्या ठिकाणी आभास धारा, आणि त्या पकालीच्या ठिकाणी आहे का नाही? तशी ती बुद्धी जड आहे, आणि त्या आवाज बी कसा आहे? त्या बुद्धीच्या योगानं कसा? आज्ञे. हे चेतनच, चेतनाचाच आहे ना आभास. ते म्हैशीत का आत्मा नाही का? पण त्या ठिकाणी त्या बुद्धीनं त्या आत्म्यावर इतकं आवरण केलेलं आहे त्या योनीमध्ये, जितकं मनुष्याच्या योनीमध्ये केलंय ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. तिथं सार आसार त्याला कळत नाही. त्या म्हैशीला, त्या म्हैशीच्या नवऱ्याला कळत नाही, आणि तिच्या लेकरायला बी कळत नाही. तर तिघातून एकाला तरी कळाल्या वावर धक्कन किंवा त्याच्या लेकराला तरी कळाव, त्याला नाही कळा, त्याच्या मायला कळाव, त्याच्या मायला नाही कळा, त्याच्या बापाला तरी कळा. पण तिघं बी तशाला तसेच सारखेच. म्हणून तर ते वर येईनात अजून. मग ते आज्ञा चैतन्य एवढं ते अज्ञानात का गेलंय? तर त्याच्या कर्मानुसार गेले. कोणाच्या? अनेक जन्मातल्या कर्मानुसार. त्यानं जे कर्म केले तर ते वेद विरुद्ध केले तर, आणि मग ते आवरण काय याचं झालंय? अज्ञानाचं, है का नाही? मग ते अज्ञानाचंच आवरण त्या बुद्धीनं छत्री म्हणून धरलेलं. ती बुद्धी छत्री आहे. नाही ते आभासानं छत्री धरली म्हणा, सगळ्या सोळाने येत. छत्री कोणी धरली? ती आभासानं धरलेली छत्री, ती तसली अज्ञान रूपी आवरणाची. आणि त्याला त्या कुटस्थाचं ऊन लागायलंय म्हणून धरली. कुटस्थाचा प्रकाश त्याचं ऊन लागायलंय म्हणून धरली. आता खरा त्याच्यावर जर प्रकाश पडला तर त्याला ज्ञान रूपता येईल का? राहील बरं. आभासाला पूर्ण प्रकाश जर आला तर, जसं अंधकारामध्ये माणसाला काय दिसत नाही, स्वयंपाक करायचा असला, भाजी चिरायची असली, सोयीत दोरा व्हायचा असला तर प्रकाश लागत आहे. मग अंधारात माणूस करीन काय ते तसे कार्य? त्याला उजेडाची अपेक्षा असते. मग त्यानं त्या घर मालकानं, घर मालकीनीनं उजेडाची व्यवस्था करावी ना, का अंधाराची? मग ह्या जीवाला कळाव ना, आपण उजेडाची व्यवस्था कराव. त्याने व्यवस्था काय केली? अंधाराची व्यवस्था करून ठेवली. मग अंधाराची व्यवस्था मध्ये काय धड कामं होतेत का? तिथं का योग्य ज्ञान होतंय का? मग भाजी चिरायलं की बोट काप,
काही कुटायलं, हात चंगर, म्हणजे काही ना काहीतरी अपघात झाल्याशिवाय मग हे जीवाला जे वारंवार प्रत्येक जन्माला अपघात जे व्हायले तर जन्मायचे मरायचे, हे अपघात त्याला झालेले सुद्धा कळानात. हे का म्हणून व्हालेत अपघात आपले म्हणून उजेडच करीना ना ते, कुठेच त्याचा प्रकाशच घ्याय नाही ते. त्यानं छत्री कोणाची ती बुद्धी अंतकरणाची छत्री ती, आणि धरली आभासानं धरली. मग त्याला कळावं नाही ही छत्री कयाची बाबा. हा, ते डॉक्टर लोक डोळ्याचं ऑपरेशन केल्यावर तो काळा चष्मा देतात ना. तो का म्हणून देते तर उन्हाचा त्रास होऊ नये डोळ्याला. त्याला ते नाजूकपणा आलेला असतंय, ऑपरेशन केलेलं असतंय, है का नाही. म्हणून ते काळा चष्मा देतात वापरायला. मग अंधार पडले बी वापरावं का ते. पण नाही ऑपरेशन केलंय मायन कसं काढू ते. पण अंधारात बी घाल म्हणला का डॉक्टर. आणि मला काय दिसना, मला काय चष्मा काढ की. असंच झालंय बघा जीवाचं आभासाचं. निव्वळ छत्री धरली कोणची बुद्धीची, ती आजाडाची छत्री धरली, त्याच्यामध्ये इनकाम त्रिगुणानं केलेलं आणि त्याचे दोष त्याची सावली त्याच्यावर पडायली. आणि त्याला मग ते परिणाम त्या सावलीचा त्याच्यावरच पडायला, है का नाही. आणि मग त्यानं म्हणावं तरी मला कसं नाही सुधारल्यावरच व्हालंय हो, म्हणावं ना त्यानं कवा तरी. पण कोणता असा जीव आहे की गुरुकडे मनाने गेलाय आणि मला सुधरा नाही, मला या जन्म मरणातून मुक्त करा, असा कोण म्हणलाय हो. आणि खरं जीव म्हणतच नसतंय, गुरुच त्याला डवचित असतंय. त्याला कोण डवचित आहे आधी, जणू लईच त्याला काळजी. आता काळजी त्याला असावी का त्याला डवचिणाऱ्याला असावी. ज्याची त्याला त्याचीच काळजी असावी, है का नाही. पण त्याचे जर कर्म चांगले असले तर देव कृपा करीत असतो. म्हणून तो देव म्हणूनच गुरुदेव होतो आणि त्याला सहाय्य करतो. तो देवच असतो. ते लक्षणानं आपल्याला दुसरीकडे देव सांगितलेत ना. सगळे देव गुरुत आहेत, कारण त्यानंच केलेत सगळे देव सोयीसाठी जीवाच्या. साधना कोणी केल्या का, साधना कोणी केलेत तयार, गुरुनच केलेत, है का नाही. आणि हे ग्रंथ कोणी केलेत, हे नियम बांधून कोणी ठेवलेत, त्यानं त्याच्यासाठी केलेत का, ह्या जड जीवासाठी केलेत. तो जड झालाय ना, त्या छत्रीसारखाच होऊन बसलाय ना. ते बी छत्रीचाच परिणाम आहे त्याच्यावर. मग गुरु त्याच्या कानात सांगतो, अरे बाबा तू का म्हणून इतका ठेसा खायलास, तुला दिसना का काय. हो हो मला दिसाच ना झाले. अरे मग ती छत्री फेकून दे की. ती छत्री कशाला धरलीस. ती छत्री फेकली मी मरण किती उन्हानं कुटस्थाच्या. आता ते ऊन त्याला पूरक आहे का मारक आहे, पण त्याला वाटायले मारक आहे काय की. तसं आत्मज्ञान घातल्यावर तो मरत नाही का मरत आहे, आणि ह्याला वाटायले मरतो काय की. आता हे मरू नये म्हणून आत्मज्ञान काढलंय का मराव म्हणून, है का नाही. मरत आहे ते ना, पण काय मरत आहे. हा, ते मरण मारणारी विद्या आहे ती. आणि मरण मेल्यावर पुन्हा कोण मरण हो. हा, अवजन मरण मारलंय का, ते त्या मरणाला सुद्धा पत्रिका देत आहे.
माया गंगा पूजनाला ये. कोणाला पत्रिका? त्यालाच पत्रिका देत आहे. का म्हणून? ते अमर होत आहे. तू ज्याला मारलंस ना त्याचं गंगापूजन करतेत. म्हणजे देहाचं, ते जीवाचं करतेत का? त्याला का कळत का काय? देहाला कोणाचं आणि त्याचं गंगापूजन करतेत. आणि जीवाचं करतंय म्हणा, तो जीव तो कुठं जात असन हो. हा, मेल्याबरोबर, याच्यातून निघाल्याबरोबर तो जीव चेतन आहे ना ते. आणि ते सूक्ष्म देह आहे. ते एका क्षणामध्ये कितीतरी लांब जातो तो. पृथ्वीला 3 येडे घालतंय ते एका क्षणामध्ये. कोण? सूक्ष्म देह. इतकी गती त्याला. तुमच्या मनाला जर पृथ्वीला येडा घाल म्हणलं तर किती वेळ लागण बरं त्याला. आणि मग तेच आहे ना सूक्ष्म देह. आणि त्याच्यात आपण आहेत. कशात? त्या सूक्ष्म देहामध्ये आपण अडकून बसलो. आपण तिथं मानलोच ना. का मग ते धर्म आपण लावून घेतले. ते छत्री कुठं सोडायलो. किती वारा आलो तर तिला आवळू आवळू धरायलो, उडून जाईन म्हणून. सद्गुरूनं किती हे सोसाट्याच्या वाऱ्या सारखा शब्दाचा मारा करू द्या, तो काही छत्री सोडितच नाही. कारण या शब्दाचा वारा, ह्या वाऱ्यानं ती उडून जाते बरं का खरं तर. पण धरणारा जर त्यानं जर अशी खोबर मिठी घातलेली असली तर त्याच्या संगच उडत आहे ते. छत्री सोडितच नाही. आणि तो उपदेश करणाऱ्याला वाटतं येणं छत्री तर सोडावून त्याच्यासाठीच आपण याला उपदेश तर मुक्त करायचंय त्याला, आहे का नाही. आणि त्या छत्री संग ते मरायले ना. मग हे कळकळ फावून ते त्या ठिकाणी उपदेश करायला जातंय. पण ती अशी खोबर मिठी घालतंय जशी दात खिळी उघडत नाही ना. बोट घालून बी दात खिळी उघडत नाही. मग म्हणते कानात बिडीचा धूर फुका. ते एक मला काय कसं आहे ते मला काय अजून कळालं नाही. काय आहे काय नाही. दात खिळी बसती आणि त्याला कानातून फुकी तिथं. आणि पुन्हा तिची दात खिळी उघडती. आणि पुन्हा ते फुकताना बिडीचं धुपण आपल्या तोंडात घ्यायचं आणि त्याच्या कानात फुकायचं. आता काय होत आहे आणि काय नाही देवाला जाणव. कसं आहे ते भानामतीचा प्रकार आहे का क्यागामतीचा प्रकार आहे काय कळत नाही. हे तुम्हाला माहित आहे क्यागामती कायला म्हणतात, भानामती कायला म्हणतात. जे ढंग केल्या जाते त्याला भाना म्हणतात. ते शब्द सांगत येत हो काय. पण माणूस त्याच्याकडे लक्ष देत नाही ते शब्द काय बोलायला. हा, आणि क्यागामती ते जसं भाना केला त्याला क्यागामती म्हणतात. ते त्याच्यातलाच प्रकार आहे. ते बिडीचा धूर त्याला नसती सव. ज्याची दात खिळी बसली का त्याला त्या धुपणाची सव नसती ना. मग बिड्या वाढणाऱ्याला जर लागली ना ते मग ते फुक किती बी धुपण आहेत मला बिडी वाढवणे वाद ते काय दात खिळी उघडीत नाही. आणि ज्याला बिडीची सव नाही ते धुपण मधात गेलं कानातून जाते मधात धुपण. मग ते त्रास होतय ना. ठसका आलाय की दात खिळी उघडली. अशी ह्या जीवाची आता दात खिळी उघडायची कोण्या आभासाची. आणि ती दात खिळी याची आता उघडायचा टाइम आलाय. जरा 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 भानामती करायलेले सोडायला येते आता. मग गुरुला म्हणतो गुरुजी मला तुम्ही आभासाला ज्ञान होतंय हे जे सांगितलंय ते मला चांगलं समजलंय. पण तो म्हणतो आभासास मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतंय खरंय. हे खरे तुम्ही म्हणालात ना ते खरंय. मग आता मला विज्ञान व्हावं वाटायले.
आता तुम्ही सांगितलं ना आभासालाच ज्ञान होते म्हणून, मग मला बी वाटायला मला ब्रह्मज्ञान व्हावं. मला ब्रह्मज्ञान व्हावं याचाच अर्थ त्याला मी आभास रूप आहे याच आता अपरोक्ष ज्ञान झालंय. आता मी कोण आहे? हा, म्हणजेच मला आत्मज्ञान करून घ्यायची गरज आहे, मला ब्रह्मज्ञानाची गरज आहे. मग तो गुरुजीला म्हणतो आता मला आत्मज्ञान करून घ्यायचे. आता होतंय हे सिद्ध झालं, आभासाला ज्ञान हे सिद्ध झालंय, आभासालाच होतंय हे मला कळालंय. मग आता मला कुठे ब्रह्मज्ञान आहे? मला आत्मज्ञान नाही, मग मला आत्मज्ञान करून द्या ना. ते ज्ञान कसे होईल त्याची रीती सांगा. ब्रह्मज्ञान व्हावी अशी माझी इच्छा आहे, आणि मग ते ज्ञान कसं होईल मला ते कृपा करून सांगा. आणि मग तुम्ही जर मला ते ब्रह्मज्ञान सांगितलं तर मग मी कृत्य होईल, जन्म मरणाचा माझा धोका हा टळेल, आणि मी आपण जे मोक्ष सांगता त्या मोक्ष पदाला मी प्राप्त होईल. आणि तिथं गेलं म्हणजे पुन्हा परत यायची गरज नाही जन्माला. म्हणजे जन्म मरणाच्या दुःखातून मी एकदाचाच पार पडेल. अशी त्याने शंका विचारली. आता म्हणजे तो मुद्द्यावाल्यासारखी शंका विचारली, तासावाल्यावानी विचारली, है की नाही. मग गुरुजी म्हणतात की बाबा रे, तुला ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर, आता प्रत्येक वेळेस गुरुनं हीच अटकल खेळली. त्याला कोणती खेळी म्हणतात किंवा खेळी की जे सांगायचंय का ते त्याला समजून सांगण्यासाठी अगोदर काहीतरी ते दुसरंच सांगत येतं. ते दुसरं जे सांगतात ना, त्यानं जे विचारलंय का ते समजण्यासाठी हे दुसरंच सांगतेत, आणि त्यानं विचारलेलं पुन्हा सांगतेत. असं बरेच वेळच झालंय. हा, म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान आता करून घ्यायचंय. मग ते ब्रह्मज्ञान करून घेण्यासाठी त्याला कसं लवकर समजेल याच्यासाठी अगोदरच एक काहीतरी युक्ती सांगतेत. अगोदरच युक्ती ते कळण्यासाठी, म्हणजे पुढचं धोका होऊ नये म्हणून अगोदरच तयारी. ती बी कशात? ज्ञानात. ज्ञान कळण्यासाठीच अगोदरच ते ज्ञान कळण्याचं ज्ञान आधी सांगायचं. ज्ञानच कळण्यासाठी ज्ञानच सांगायचं. जसं काटा काढण्यासाठी काटाच वापरायचा, तसा या ठिकाणी गुरुनं बऱ्याच वेळेस आता आभासाची अवस्था तुला सांगतो हे कशामुळे म्हणले होते? आभासालाच ज्ञान होतंय हे कळण्यासाठी. म्हणजे आभास कुटस्थ रूपच आहे हे कळण्यासाठी आभासाच्या अवस्था सांगितल्या होत्या. आणि नंतर सांगितलंय, नंतर त्यानं शंका विचारलीच का नाही आभासाला ज्ञान कसं होईल म्हणून. म्हणजे त्या आभासाच्या अवस्था सांगण्यात याच्यात फायदा काय झाला तर त्याला आभासाचं स्वरूप कळालं, कुटस्थाचं स्वरूप कळालं, बुद्धीचं स्वरूप कळालं, आणि अज्ञान कोणाच्या ठिकाणी आहे तेही कळालं, है का नाही. मग आता त्याला वाटायलंय खरंच हे आता हे कर्म आपले नाहीत, हे बुद्धीचे आहेत. मग आपल्यावर आलेलं आवरण अज्ञानाचं हे आपण निवृत्त करावं म्हणून गुरुजीला म्हणतो मला आत्मबोध करा, ब्रह्मज्ञानाची रीती सांगा. म्हणजे त्याला माहित आहे की ब्रह्मज्ञानाशिवाय अज्ञानाची निवृत्ती होत नाही.
ब्रह्मज्ञानानंच काय होतंय? अज्ञानाची निवृत्ती पूर्णपणे होते, आवरण निवृत्त होते आणि तेव्हाच जीव मुक्त होतो. म्हणून गुरुजी म्हणले की बाबा तुला ब्रह्मज्ञान होण्याची रीती सांगण्याच्या अगोदर बाह्य घटपटाचं जे ज्ञान होतंय का, घटादी पदार्थाचं, ते कसं होतंय ते आधी सांगतो, त्याची रीत सांगतो. आता आभासाला कुटस्थाचं ज्ञान करून द्यायचंय की कुटस्थ रूपच असतो. आता ते कुठे येतो? आता अंतःकरणात हा सगळा खेळ, आणि आपण त्याचा अभ्यास सगळा बाहेरून करायलो, हे का नाही? मग वृत्ती बाहेर निघाली आणि बाह्य वृत्तीनं आपण त्याचं ज्ञान करून घ्यायलो. मग आता त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी अंतर्वृत्ती करावी लागेल, अंतर्मुख करावं लागेल वृत्तीचं, आणि मग ती अंतर्वृत्तीनं त्याचं ज्ञान होईल. कारण वृत्ती तिथं गेल्याशिवाय ज्ञान होणार नाही. मग ते ज्ञान कसं करून घ्यायचंय त्याच्यासाठी त्याचं प्रॅक्टिकल आधीच बाहेर सांगते, त्याचा सराव आधीच इकडं, त्याची तालीम आधीच बाहेर, की बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतंय त्याची रीती, ती रीत कळाली मग आत्मज्ञानाची रीती कळती. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती कळाली, अंतर्ज्ञानाची रीती कळती. आता बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती कळाना, बाहेरचे पदार्थच कसे दिसायलेत, कामून दिसायलेत, कोणाला दिसायलेत, कव्हा दिसायलेत, हेच कळाना. रोजच्या संबंधातली ती बी ते कवा अमावस्या पौर्णिमाला दिसतात का काय? अहो डोळे उघडले की दिसत आहे आणि डोळे झाकले की काहीच दिसत नाही. मग डोळे उघड्याचे इतकं कामून दिसायले, आणि याला कोण बघायले, कशानं बघायले आणि कुठं बघायले, हे कुठं निर्माण झालंय? हे जे आपल्याला दिसायला लागलंय हे कुठं निर्माण व्हायलंय? हे जे जग निर्माण झालंय हे कशात निर्माण झालंय? अविद्येमध्ये, मायेमध्ये. याची उत्पत्ती कुठे आहे? अविद्याधारा किंवा मायाधारा. मग त्या जगताची प्रतीती ही जीवाला यायली. कोण बघायलंय त्याला? जीव चैतन्य बघायले, हे का नाही? मग हा व्यवहार जीव चैतन्याकडून व्हायलाय. कशाने व्हायलाय? वृत्तीद्वारा व्हायलाय, हे का नाही? इंद्रियाद्वारा. वृत्ती हे एक इंद्रियच आहे, आणि मग त्या वृत्तीनं ते जाणायला आहे. मग जो जीव आहे, जो आभास आहे, तो आभास तर मध्ये नवो, आणि मग बाहेरच्या पदार्थापासून काय जातोय? हे आपल्याला आकाश दिसतोय, सूर्य दिसतोय, चंद्र दिसतोय, डोंगर दिसते, झाड झुडप, गाव दिसते. तर हे कशाने बघत आहे जीव? तो आभासच बघत आहे, आणि आभास तर मध्ये आहे, आभास तर मध्ये आहे, आणि तो बघायला तर बाहेर जाते, आणि ते बाहेर गेल्या मग इकडं याचं मड काऊन होत नसत शरीराचं? ज्या अर्थी याचं मड होत नाही त्या अर्थी हे याच्यातून बाहेर निघत नाही, हे मधात बसूनच काहीतरी करते. मग तो आभास जो आहे तोच आभास मनाच्या वृत्तीनं, बुद्धीच्या वृत्तीनं, चित्ताच्या वृत्तीनं, अहंकाराच्या वृत्तीनं, म्हणजे त्याच्या तोंडातून त्या त्या इंद्रियाच्या जे जे काम असत
हा काय बघायचं काम असलं की हो हो त्या वृत्तीला डोळ्यातून घालते. वृत्ती अंतकरणातून वरती ती आभासच निघत आहे बाहेर. ते कशातून निघत आहे? त्या इंद्रियामार्फत निघत आहे. ते जाणते. मग बघायला कोण? ते जाणायला कोण? आभासच जाणायलाय. आणि ते कशात बसून चाललाय? हा वृत्तीतच बसून चाललाय. ते वृत्तीतच बसून चाललाय. वृत्तीन ते सोबतच येत. आणि त्या दोघालाही बसायला प्राण घोडे. प्राणावर बसून प्राण लागत आहे ना. नाही तर तिथं आभास मरण ना. त्या आभासाला प्राण लागत आहे ना. प्राणा वाचून राहत नाही. जिथे माणसाचं नाक आणि तोंड दाबल्यावर मरण नाही तो काय होईल? हा प्राण पोहोचत नाही ना. मग त्याला प्राणाची गरज आहे ना जीवाला, आभासाला. आणि मड्याचं तुम्ही नाक तोंड किती बी दाबा बरं, हा प्राण निघून गेला. नाही. त्या मड्याचं नाक आणि तोंड जर दाबलं ते मरायचं नाही का? ते त्याच्यातला हादीस निघून गेलाय प्राण. मग जिथं माणूस प्राणाशिवाय राहू शकत नाही, तसं आभास बाहेर निघाला की त्याला बी प्राण लागत आहे. मग प्राणावर बसून जात आहे. ते प्राणाला घेऊन जात आहे. आणि मग ते प्राणाला घेऊन गेल्यावर वृत्ती सोबतच असते. आणि मग त्या वृत्तीचं काय काम असतंय? त्या पदार्थावर आलेलं जे काय आवरण आहे, अज्ञानाचं आवरण, ते आवरण दूर करते. तसं बुद्धीवर आलेलं आवरण, अंतकरणावर आलेलं आवरण कशाचं? अज्ञानाचं. ते आवरण कशाने निवृत्त होत आहे? निष्काम कर्मानं. काय होत आहे? अंतकरण शुद्ध होते. कशानं होत आहे? निष्काम कर्मानं होते. आणि मग निष्काम कर्मानं ते अंतकरण, म्हणजे ते कोण करायलंय निष्काम कर्म? ती वृत्तीच करीत. वृत्तीतला आवाज आहे का नाही? ते दोघं जण. आणि मग ते आधी काय काम करते? तर आवरण दूर करते, है का नाही? मग अंतकरण निर्मळ झालं की मग त्या अंतकरणातून वृत्ती बी कशी निघती? मग आणि त्याच्यामध्ये उकांडा आधीच झालेला असल्यावर मलविक्षेपाचा, आवरणाचा, असत्कर्माचा, पापाचा, अधर्माचा आधीच उकांडा झाल्यावर अंतकरणामध्ये वृत्ती कशी निघन? है का नाही? मग त्याला कीर्तनाला जाऊ वाटन का? भजनाला जाऊ वाटन का? पोतीला येऊ वाटन का? आणि आला तरी बी तितकं अंतकरण मळीन झालेलं असल्यावर त्याला काही कळन का? आणि कळण्यासाठी मग कसं अंतकरण असावं लागतंय? शुद्ध लागतंय का नाही? मग तसं अंतकरण शुद्ध करून आभासाला मी कोण हे कामून नाही कळणार. मग ती वृत्ती ज्यावेळेस बाह्य पदार्थाच्या ठिकाणी जाते त्यावेळेस त्याच्यावरला अज्ञानाचं आवरण कामून आभासाला त्याचं ज्ञान करून घ्यायचंय ना. मग ते जोवर आवरण निवृत्त होत नाही तोवर त्या आभासाला तिथलं ज्ञान होत नाही. तसं अंतकरण जोपर्यंत निर्मळ होत नाही तोपर्यंत आभासाला चैतन्याचं, म्हणजे कुटस्थ चैतन्याचं ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान. मग आपुलाले चित्त शुद्ध करा असं तो कामून सांगायले. तर आत्मज्ञान करून घ्यायची काहीच गरज पडत नाही. ते आपण मध्येच होते आत्मज्ञान. अंतकरण शुद्ध झालं की ज्ञान ते पाण्यावरलं शेवळवून नुसती सारायचं काम आहे. हो, त्याच्या खाली पाणीच आहे. ते पाणी तयार करायची काही गरज नाही. फक्त त्या ठिकाणी आलेलं आवरण दूर करायचं.
आभासाची जी चेतनता असते ती डोळ्यापर्यंत असती, डोळ्यापर्यंत ती नजर दृष्टी असती, आणि त्या डोळ्यावर जर पडदा आलेला असला तर त्या दृष्टीला बाहेर येऊ देत नाही. मग म्हणतो मग दृष्टी गेली मला दिसाना. आणि घरच्याला मी किती बी बोंबलू सांगावलं पण घरचं कोणीच ऐकाना. हो ठेसा लागायला था, काही बी गुळ म्हणून इटकर खालो, कळाना न दिसाना न, दृष्टी बाहेरच येईना ना. ती कशामुळं? आवरण, पडदा, त्यालाच काय म्हणतात. मग ते पडदा काढल्यावर दिसतंय का नाही? मग डॉक्टर लोक काय करतात? मग इतकं त्याच्यावर तेवढी शस्त्रक्रिया करून डोळा फोडून त्याच्यातला पडदा बाहेर काढल्यावर दिसल्यावर त्याला कळून का कामून दिसायला आपल्याला आता. मग तस मनाला बुद्धीला आलेलं आवरण, अंतकरणात आलेलं आवरण, त्याच्यातला चिदाभास त्याला काही कळा नाही. मग ते आवरण निवृत्त करायचं तेच त्याला कसं कळाना? डोळ्यातला पडदा काढ्यावर दिसतोय हे बरं कळायले. पोरायला म्हणायलो हो किती झालं? अरे ते डॉक्टर म्हणलाय मोतीबिंदू झालाय, ऑपरेशन करावं लागतंय. त्या बारीनच म्हणला होता, त्याला कितींदी झालंय? अरे गारगुट होईन मधात. तुमचं काय चाललंय? पुन्हा मला आयुष्य जगायचंय ना, दुसऱ्याच्या हातात जावं लागल. दुसऱ्याच्या हातात तर नग वाटतंय, दुसऱ्याच्या हातात जिनं म्हणून तो गुरुकडे येत नाही. त्याच्यासारखं त्याच्या कलासारखं वागावं लागतंय म्हणून गुरुकडे येत नाही. आभासाला ज्ञान व्हायचं लय सोपं आहे आणि लय अवघड बी नाही. आणि तसं लय सोपं बी नाही. का म्हणून सोपं नाही? कारण त्यानं कवाच केलेलं नाही म्हणून ते सोपं असलं तरी बी अवघडच आहे ना. आणि सोपं का म्हणून आहे? तुम्ही सानिध्यात या, किती सोपं आहे. आता किती जन्माचा रोग जळलेला आहे, 6 महिन्यात तुम्हाला फरक पडला का नाही? किती जन्माचा रोग होता? हे अनादी कालापासूनचा होता. त्या मानानं किती लवकर झालंय हे. हा पुन्हा त्या वाटाव बी नव्हतो तापून, हा त्या वाटाव आणले कलवून. पण लक्ष दिलं तर की हा, आणि लक्षच नाही कलून जरी आणलं. हो एखादं लाचार जनावर असते बघा, धानाला पडलं का नाही गुरकी कलवून आणतंय. कलून आणल्यावर त्यानं चरावणं धुऱ्यावर, त्याच्यात लाचरपणा असतंय, त्या का कमी असतंय का? तरी जिथं ते खाला गेलत का त्याच्याकडेच बघतोय. तिथून खाणं नका का व्हायना, पण तिथून ते त्या धानाकडेच बघत आहे. काय चांगलं लागू लागलास रे, पण काय वैरी संग असं त्याच्या मनामध्ये चलत असन का नसन. आणि मग तसं जर समजा कलवून जरी आणलं हा आणि नाहीच जाणून घेतलं तर कायच करीन माणूस. अशाला कायच करीन, काहीच करा येत नाही. अहो आपल्या तोंडात चावून चावून घास त्याच्या तोंडात वाकावा आपण, आणि त्याला म्हणा बाबा चावून तू या तोंडात टाकलाय, आता नुसतं गिळ. पण ते म्हणतंय मी गिळीन तवा तर गिळीन. मग गिळून बी द्या म्हणायची त्याची तयारी का? तो गुरुजीने एक दृष्टांत सांगितला होता, तुम्हाला सांगितलं असं. बाजावाला होता, बाजावाला, आणि त्याच्याकडे ते किलाट असते ना, किलाट,
पुंगाई काय म्हणते त्याला? नाही नाही, ती ही किलाट असते तिला काहीतरी काय म्हणते हा पुंगानी. हा हा, आपण मराठीत तिला पुंगानी म्हणतात नाही. आता ती ते त्याच्यात एकच असते, ते मास्तर असते त्याच्यातला. ते किलाट वाजवते का ते मास्तर असते. आणि ते मास्तर काय करताय, आता आपण थकलोच बाबा आणि आपलं घर आता ह्या बाज्यावरच आहे, पुंगानीवरच आहे. मग आपली ही परंपरा चालू राहिली तर 4 पैसे, म्हणून त्याला वाटते आपल्या पोरानं शिकावं. आता ते पोरग नव्या थडीला लागलं, नव्या पिढीला. ते म्हणते मग बाप लयच हलकट धंदा करते, असला धंदा कोण करायला आता. आणि मग ते बाप म्हणते बाबा आता पोरा मी जरा थकायलो रे, तू शिकी ही पुंगानी वाजवायची. ते म्हणते असं हलकट धंदा कोण करायले आता, आम्ही मॉडर्न युगातले. तो अहो बघा की बाहेर जाऊन लोक चंद्रावर गेले तर मी तरच पुंगानी वाजवायला. लोक चंद्रावर चाललेत, मंगळावर चाललेत, आणि तुम्ही पहिल्यापासून जी पुंगानी हातात धरली तर तीच पुंगानी तुमची. मी नाही वाजविणार. अरे बाबा आपल्याला तिच्याशिवाय सतनगत आहे, आपली काही ताकद नाही दुसरा धंदा करायचा, काय भांडवल बी नाही आपल्याला, याच्याशिवाय गत्यंतर नाही. शिक रे तू. ते म्हणते मी शिकणारच नाही, काय करणार आहे. म्हणला मी तुला बळच शिकवी. मग ते बाप जरा आडदांडगाव पहिलो खाल्लेलं पिल्लेलं लग्न आहे ना, कारण पुंगाण्यावालेला तर प्रत्येक लग्न खायला मिळतच की. आपल्याला तरी कोणा लग्नाची सुपारी येत नाही, हे आवतन येत नाही. त्याला तर ते आहेच की, तो रिकामीच नसते तवा ते. आणि मग ते पोराला म्हणते हा बा लय मारीन बघ मी नाही शिकलास तर. ते म्हणला किती बी मारा पण मी वाजविणारच नाही, मी शिकणारच नाही. मग एक दिवशी त्याला रागच येते बापाला. त्यानं आडपाया घालून त्याला खाली पाळलं आणि पुंगानी त्याच्या तोंडात घातली. म्हणला वाजव आता. ते म्हणला तुम्ही किती वाडूळ धरले तरी फुकायचं माह्याच कामात. माह्याच याच्यात आहे ना, हातात आहे ना, मी फुकणारच नाही. त्यानं फुकलंच नाही म्हणजे ते शिकलाच नाही. तसं हे जीव अज्ञानी जीव, ही जी त्रिगुणाची छत्री जे धरून बसले त्या छत्रीला सोडीच ना. किती सांगा तुम्ही न ऐकती बटकीचे. तुकाराम महाराजाला त्याच्यामुळंच म्हणावं लागलंय की त्यांनी बरेच जणाला सांगून सांगून असे धोके दिले असते ना. सांगून तोंडापुरतं हो 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 करायचं, हा असे धोके दिलेत. मग ते तुकाराम महाराजांना तसा अभंग सुटला, अरे हे आपल्याला कथेची त्यालाच फसायलेत. हा म्हणून त्यांना असं सुचलं किती सांगा न ऐकती बटकीचे पुढे शिंदळी. मग पुन्हा कळण पुढे शिंदळीचे रडतील. पुन्हा कळण यायला आता काय नाही, कवा कळ येईल अंतकाळी प्राण प्राणायाच्या वेळी. तो का म्हणे ती यम आज्ञा, ती आज्ञा झाल्यावर मग कळतंय. मग मरताना रडू येत तेव्हा कळतंय खरंच ऐकिलं असतं तर बरं झालं असतं. पण तेव्हा कळून टाइमच नसतंय ना. टाइमच झालाय ना, 5 मिनिटं वर झाले. तोवरीत आपण थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.